बघा, दुसऱ्याने केलेलं शिखर तावडीत सापडलाय आज. मग आजच करायचं का एक्सपोर्ट हे पार्सल? आज ना उद्या. गणपतीचा पहिला दिवस आहे आज. सगळीकडे नाकाबंदी असेल. कोणताही लफडा मला नकोय. आज काहीच करायचं नाहीये. उद्या बघूया. निवी अगं असीम सापडेल तर नको काळजी करूस. आपण प्रयत्न करतोय ना निवी. माझं काय झालं? तुमचा भाऊ हरवल्याची माहिती मिळाली आम्हाला. तो इथेच कुठेतरी हरवलाय. हरवलाय? हो, असा कसा हरवला तो? हा, सांभाळताना येत तर जबाबदारी घेतात कशाला तुम्ही लोक? असं नका म्हणू इन्स्पेक्टर सर. तो माझा लहान भाऊ आहे. माझा जीव आहे तो. हे बघा, त्याला काही करून प्लीज शोधा ना. प्लीज, मी तुमच्यासोबत भीक मागते हो, प्लीज. अहो, आता भिका मागून काय फायदा? हा, आधीच तुमची केस सेन्सिटिव्ह आहे आणि अशा वेळेस तुम्हीच काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार? अहो साहेब, असं बोलू नका. झालं असं की आम्ही इथे फुलं घ्यायला उभे होतो. अचानक माझं कोणीतरी पाकिट मारलं आणि मी त्या माणसाच्या मागे पळालो आणि परत येईपर्यंत असीम इथून गायब होता. साहेब, मी त्याला सगळीकडे शोधलं पण कुठे सापडला नाही. साहेब, हे बघा, असीम आत्ता सापडणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही काहीही करा पण असीमला शोधा, प्लीज 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 साहेब. हो हो, तुम्ही आधी शांत व्हा. नरे, तुम्ही इकडे जाऊन चेक करा. सुतार, तुम्ही इकडे जाऊन बघा. येतो मी. कळवतो तुम्हाला. हो. निवी, आपण इथे स्वस्त बसून नाही चालणार. आपण पण शोधूया असीमला. चल चल. ये इथे ये. काय? अरे पण चोरी करायला तूच माणसं पाठवली होतीस ना. त्यांनीच केली ना चोरी. त्यांच्याकडूनच झाली ना. हो ना. हो ना, काय हो ना. अरे पण मग त्याच माणसाने असीमला किडनॅप केलं आणि त्यानंतर तिसऱ्याच कोणीतरी असीमला किडनॅप केलं. याला काय अर्थ आहे? कुठले बेवडे लावले तिसरे कामाला मकरंद? ए, तुला काय करायचंय ग? असीमला गायब करायचं होतं ना, ते काम तर झालंय. हो, पण त्याचं काहीतरी भलतं सलतं झालं ना तर नंतर पोलीस केस, जबान्या, ते सगळं सुरू होईल रे परत घरात. अश्विनी, अब कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है ना. पण असीम कोणी किडनॅप केलं असेल? काय माहित ग. मला आधी वाटलं की धन्यानेच केलं असं, पण माझी माणसं म्हणतात की धन्या आणि निवी सुद्धा असीमच्याच शोधात आहेत. मला काय वाटते माहितीये, गर्दीचा फायदा घेऊन लहान मुलांची तस्करी करणाऱ्या गँगने डाव साधला असणार आहे. अरे बापरे. अरे बाबा, त्या असीमचं काही बोलतं सलतं नको व्हायला बाबा. हो का? एवढा कसा काय पुळका आला तुला असीमचा अचानक? अरे बाबा, कपाळाचा पुळका. आमच्या मागे परत चौकशीचं लटंबर लागायला नको ना, इतकंच म्हणायचंय मला. त्याची काळजी तू सोड ग. तू त्या गाडीची विल्हेवाट लावा, कळलं? बघते मी. बाय. काय ग, काय करायचं आता? करायला गेलो एक आणि झालं भलतं तसं झालंय. आपल्याच गळ्याची नको यायला. बघूया बघूया, विचार करूया आणि करूया सॉल्ट. त्याआधी महत्वाचं काम करायला पाहिजे आई. रॉकेल कुठे मिळतंय ते बघायला पाहिजे. असीम, असीम. निवी, आपण तिकडे शोधूया काय? हा. चल. असीम. धन्या, निवी, धन्या. निवी अगं सांभाळ. निवी, इथे बसू. ये इथे बाकडावर बसू. बस सावकाश. दादा पाणी द्या ना, जरा पाणी द्या. ताई, मी बघतो सोडून. निवी, घे पाणी, घे पाणी घे. काही नकोय मला. मला फक्त माझा असीम हवाय. तुला 1000 वेळेला बनवले होते मी, त्याला नको आणूस इथे, नको आणूस. माझं का नाही ऐकलंस धन्या? अगं निवी, मी काय मुद्दामून केलंय का? नाही ना. आणि हे बघ, तू नको हायपर होस. असीम सापडेल आपला. आता तो कसा सापडणार आहे आपल्याला? निवी, माझ्याकडे एक ऑप्शन आहे. पोलीस आपल्याला मदत करतील की नाही मला माहित नाही, पण मी असीमला शोधणार म्हणजे शोधणार. हॅलो रावल्याबाई, एक मदत हवी आहे. आपला असीम हरवलाय.
काय करायचे कळलं ना. अरे देवा, बरं झालं रे आला. वाट आला रे. कसला वाट? असीमचं. अरे असीम नाही रे, वाट म्हटलं मी. भाषणी असीम असीम. अरे एक काम कर, बोटे मोड. अरे कुणाच्या नावाने बोट मोडणार आहेस? बोटे ओढ. अरे हा थांब. हा चल. हळू ना, दुखतंय ना त्यांच्या. अरे सांभाळून. ऐकू दे. नको देवा. हे बाबा नो. ए मामा मला वरती घेऊन चला. काशाच्या वाटीने मसाज करते, होऊन जाईल. चला तू यांना वर घेऊन जा, मी गॅरेजचं बघतो. हा ठीक आहे, चालेल. चला आई. सांभाळून जा. काय झालं? अरे कसं जमेल रे त्याला एकट्याला? कसं जमेल? आजी नाही की नाही वरती? त्याच्यावर तो एकटा मी पाडेल. परत हात पाय मोडले तर पंचायत बाबा. दोघं घेऊन चला, दोघं. ऐक. पोरग हेल्दी आहे, चांगली किंमत मिळेल. डायरेक्ट डॉक वर घेऊन जायचं काय पोराला? अरे नाही ना यार, बॉस बोललाय ना, त्या पोराचे फोटो पाठवलेत. मोठी बोली लागले. पोरग हेल्दी आहे ना, सहजासहजी एवढा सोडणार नाही बॉस, स्वस्तात त्याला. काय जिजू? ताई, जिजू, ताई. आवाज कमी आहे, नाही तर तुझी जीभ का पण हातात येईल. आवाज करायचा नाही. नाही. ताई, 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 जिजू, ताई, जिजू, जिजू. किती वेळा सांगू तुला, आवाज करू नको, चुप बस. नाही तर तुला बघ कसं करेन मी. ताई, आवाज बांध. ताई. आई शपथ, मुलं घाबरले ना, आई आई बोलतात, आणि हा ताई ताई बोलतोय. निवेदिता, ऍक्सिडेंटचा एकमेव पुरावा, तोही आता जळून खाक होणार आहे. ए सत्या, कुंड्या किती राहिले? सत्या, गुंड्या. काय झालं भाई? अरे काय गॅरेज सोडून कुठे जाताय? ते जाऊ दे, गाडीची चावी दे पटकन. गाडीची चावी कशाला? अरे असीम हरवलाय. काय? त्याला शोधायला जायचंय. पण भाई, दादाने सांगितलं ही गाडी कोणाला द्यायची नाही म्हणून. आहा, अरे माझ्या गाडीची बॅटरी डाऊन आहे. तुम्ही लोकांनी नीट काम नाही केलं ना, म्हणून आता काय आयत्या वेळेला हेच करावं लागणार. आण पटकन. सत्या, आणतो चावी. ही घ्या भाई चावी.
पण असीम नक्की हरवलाय कुठे? अरे ते सगळं सांगतो सापडल्यावर, आता जरा घाईत आहे, चल. गेलेत ना सगळे? निवी, हे घे, पिऊन घे थोडस. नकोय मला. हो वहिनी, असं काय करताय? पिऊन घ्या ते, म्हणजे थोडी तरतरी येईल अंगात. निवी, हे बघ, तू नको काळजी करूस. असीम सापडेल ग. आणि हे बघ, असीमला शोधायला आपल्यालाच बाहेर पडावं लागणार की नाही? मग त्यासाठी आपल्याला ताकद लागेल. चल, हे थोडस पिऊन घे, बरं वाटेल तुला. घे. कुठे असेल रे माझा असीम? त्यांनी खाल्लं प्यायलं असेल की नाही? मला खूप काळजी वाटते रे धन्या त्याची. निवेदिता, अगं काय लहान मुलासारखी रडतीयस? नको टेन्शन घेऊ बाळा, सापडेल असीम. हो निवी, तू पिऊन घे. आणि रावल्याबाईंनी त्याची सगळी माणसं पाठवले शोधायला. तू नको काळजी करूस, असीम सापडेल. हा वहिनी, टेन्शन घेऊ नका, आपली पोरं असीमला शोधून काढतील. चल निवी, तू थोडस पिऊन घे. पी. गणपती बाप्पा, लवकर सापडू दे रे बाबा असीम. अनवरस असला तरी शेवटी एक जीव येतो. त्याचं काही बरं वाईट झालं तर? निवी, शांत हो निवी, शांत हो. बॉसनी सांगितलंय, मोलाची बोली मोठी लागली. इथून निघालो की लगेच कळवायचं. जाऊ दे रे, लहान पोरग आहे, घाबरले. काय कोरल्याला काय करतोय? जाऊ दे, किरकिर सोड झाला. आणि बंड्याने एक जोरात पंच दिला. आणि ती मगर होती ना, जिने बंड्याला धरून ठेवलं होतं, ती एवढी घाबरली की तिने बंड्याला सोडून दिलं. मग बंड्याला आणखीन हिंमत आली आणि मग त्याने 4-5 मस्त ठोसे लगावून दिले त्या मगरीला. आणि ती मगर पळून गेली आणि बंड्या सुटला. एवढ्या मोठ्या मगरीला कसं काय बंड्यानं पळून लावलं? का नाही? त्यांनी हार नाही मानली, त्यांनी टफ फाईट दिली, तो मागे नाही हटला म्हणून. म्हणून मी तुला नेहमी काय सांगत असतो असीम, आपण कसं राहायचं? आपण एकदम स्ट्रॉंग राहायचं, कोणालाच घाबरायचं नाही. आता कोणी मला कितीही घाबरवलं तरी मी घाबरणार नाही. व्हेरी गुड, स्ट्रॉंगच राहायचं.
उठ उठ पळून बघतो. उघड पळाला रे तो. उघड अरे काय करायचं आता? काय चालवलंयस तू? काय आहे तरी काय तुझ्या मनात? कुठे आहे माझा असीम? काय गुन्हा केलाय रे त्या विलासच्या जीवानं? त्याच्या आई बाबांना त्याच्यापासून हिरावून घेतलंस. इथे सतत तुझ्या समोर त्याला अनवरस म्हणून हिणवलं गेलं. अजून किती दुःख देणार आहेस तू त्याला? मी त्याची ताई म्हणून ठामपणे त्याच्या पाठीशी उभी होते, तर तू माझी नाती माझ्यापासून हिरावून घेतलीस. माझ्या आईला आणि माझ्या सख्ख्या भावाला माझ्यापासून लांब केलंस. हे कमी होतं की तू आता असीमलाही माझ्यापासून दुरावलायस? माझा खूप विश्वास होता रे तुझ्यावर, पण आज जर का माझ्या असीमला माझ्यापर्यंत नाही पोचवलंस ना, तर माझ्या मनातली तुझी भक्ती ही कायमची संपली असं समज. तुझं माझं नातं हे कायमचं तुटलंय असं समज. हा रावल्याबाई बोला. काय? हो मी आलो. हा देवी, रावल्याबाईचा फोन होता. असीम बद्दलची टीप मिळाली आहे. त्यांचं असं म्हणणं की असीम सारखा दिसणाऱ्या मुलाला MG रोडच्या आसपास दोघं जणांनी उचलून देताना बघितलंय. मी जाऊन येतो पटकन. नाही, मी पण येते सोबत. आपण एकत्र जाऊया. हा चल. अरे तुम्ही दोघं जण कुठे चाललाय? पोलिसांना कळवा. हो. कशाला उगाच फुकाफुकी पोलिसांची पायरी चढायची आहे? ते दोघं मिळून गेलेत ना, त्यांना करू दे त्यांचं काम. तुम्ही बसा बरं, उगाच टेन्शन नका घेऊ. बसा. चल तिकडे. मुन्ना, तू एक काम कर, तू तिकडे जा, मी इथे बघतो. हो चालेल. ए भाई, ओ भाई, इसको देखा है क्या? ओ दादा, याला बघितलंय का? ए, दिसत नाही का? झापडीत उतरावं काय का तुझी? ए शहाणा, तुला माहिती आहे तू कोणाला? ए सोड त्याला. त्या पोराला शोधायला जायचं आपल्याला. बॉस वाट लावेल ना आपली. भाई, कोणाला तरी शोधायचं म्हणत होते ते. हे सगळं सोड रे, आपल्याला असीमला शोधायला जायचंय. चल पटकन, चला.